नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातल्या कंपन्या. बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्रातल्या कंपन्या असा आजचा विषय घ्यायची अनेक कारणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे एकंदरीतच 1 फेब्रुवारी 2026 रोजी आर्थिक वर्ष 2026-27 सालासाठीचा जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये वित्तीय सेवा क्षेत्र आणि कॉर्पोरेट अफेअर्स या दृष्टिकोनातनं विचार करत असताना त्या खात्याला सगळ्यात जास्त वाढीव असं अलोकेशन मिळालं. रक्कम म्हणून काय आहे याच्यापेक्षा सुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचं अलोकेशन याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाढ या क्षेत्रात झाली आहे. म्हणजे एकंदरीतच सरकारच्या रडारवरती हे क्षेत्र आहे हे अत्यंत उघड आहे. त्याच्याच बरोबरीनं हा अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधीच असं जाहीर करण्यात आलंय की येत्या काही महिन्यामध्ये आता एकदाची IDBI या बँकेची स्ट्रॅटेजिक सेल म्हणजे पूर्ण निर्गुंतवणुकीकरण असा पवित्र आणि पाऊल आपलं सरकार उचलणार आहे. एकदा ती प्रक्रिया पूर्ण झाली की त्याचा या ना त्या स्वरूपामध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रावरती परिणाम झाल्या वाचून राहणार नाही, ही गोष्ट अत्यंत उघड आहे. त्याचबरोबरीनं विचार करत असताना खासगी क्षेत्रातल्या 2 बँका नको त्या अशा नकारात्मक कारणांनी आता चर्चेमध्ये आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच IDFC फर्स्ट बँकेमध्ये झालेला गोंधळ आणि त्याच वेळेला फिनो पेमेंट बँकेच्या MDला झालेली GST वरनं अटक या गोष्टी सरकार या ना त्या कारणानं या ना त्या स्वरूपामध्ये रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातनं एकंदरीतच बँकिंग क्षेत्र आपल्या रडारवरून आपल्या मायक्रोस्कोप मध्ये घेणार, आपल्या पेरिस्कोप आणि टेलिस्कोप वरनं ऍक्शन लिस्ट मध्ये घेणार हे अत्यंत उघड आहे. साहजिकच अशा बातम्यांचा सुरुवातीच्या काळामध्ये तात्कालिक स्वरूपात का होईना परंतु शेअर्सवरती नकारात्मक परिणाम होत असतो. पण जसजसं हे क्षेत्र आणि हे आकाश निवळत जातं तसतसं हे बाजारभाव पुन्हा एकदा प्रचंड वेगाने वाढतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. आपल्या असं लक्षात येईल की याचा एक प्रघात आहे, ते उदाहरण म्हणून इथं दिल्या वाचून मला राहवत नाही. करोनाच्या काळामध्ये काही गोष्टींमुळे त्या लॉकडाऊनमुळे आपण देशातल्या कर्जरोखे धारकांना आणि कर्ज घेतलेल्या कंपन्यांना रिझर्व्ह बँकेनं चांगुलपणानं अशी मुदतवाढ दिली की त्या तिमाहीमध्ये द्यावं असणारं व्याज आणि कर्जाचा हप्ता हा नंतर दिला तरी चालेल. हा उद्देश त्या उद्योग क्षेत्राला आणि कंपनीला मदत व्हावी असा होता. पण प्रत्यक्षात त्याचा अत्यंत विपरीत परिणाम हा गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, कॉर्पोरेट बॉन्ड या मार्केटवरती मोठ्या प्रमाणावरती झाला. आणि त्या निमित्तानं अशी अडचण आणखीन कोणत्या म्युच्युअल फंडाला येईल का याचा विचार करताना एकंदरीतच सगळ्याच आणि त्यातून फ्रँकलिन टेम्पल्टन सारख्या एका म्युच्युअल फंडानं फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीजशी वाहिलेल्या अशा 6 म्युच्युअल फंड स्कीम तडकाफडकी बंद केल्या. असा परिणाम इतरांवर होऊ नये म्हणून एकंदरीतच सगळ्याच म्युच्युअल फंडांच्या सगळ्याच योजनांचा, विशेषतः फिक्स्ड इन्कम योजनांचा त्यांनी त्या बंद करू देत किंवा सुरू ठेवू देत, त्याच्याविषयीचा अहवाल चांगला असू दे किंवा वाईट असू दे, सेबीनं या ना त्या स्वरूपामध्ये पाहणी केली. आणि त्यामधल्या काळामध्ये हा पाहणीचा अहवाल बाहेर येऊन हे वातावरण निवळेस्तोवर अशा योजनांकडे जाणाऱ्या पैशाचा ओघ हा कमी झाला होता. अशा पद्धतीची गणितं आणि उदाहरणं आता येणाऱ्या काही काळामध्ये खाजगी क्षेत्रातल्या बँकांकडे होतील का याचा विचार करावा लागेल. पण त्याच वेळेला जर IDBI बँक ही या ना त्या स्वरूपामध्ये कोणत्याही गोष्टीची खरेदी विक्री होत असेल तर त्याचाही विचार आपल्याला करावा लागेल. एक गोष्ट अशी लक्षात येईल की या सगळ्या घटनांची या ना त्या स्वरूपामध्ये चर्चा ही सुरू आहे. आपल्या देशातल्या एका महत्वाच्या म्युच्युअल फंडानं आपल्या देशातल्या एका बँकेचे 9.9% इतके शेअर्स घेण्याची तयारी दाखवली आहे आणि रिझर्व्ह बँकेनं त्याला मान्यता दिली आहे. हेही उदाहरण आणि बातमी फिरतीये. हे एकंदरीतच हे गणित या दिशेनं सरकतंय याचं आहे. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की कॅनरा रिबेको सारखा फारसे चर्चा गाजावाजा न करणारा पण आपल्या क्षेत्रामध्ये आपलं काम चोखपणे करणारा असा म्युच्युअल फंड आहे.
ज्यांनी कॅनरा रिबेकोच्या टॅक्स सेव्हिंग स्कीम मध्ये पैसे गुंतवले आहेत ते माझ्या मताशी सहमत होतील की कॅनरा रिबेको म्युच्युअल फंडची टॅक्स सेव्हिंग स्कीम आणि मिराई एसेटची टॅक्स सेव्हिंग स्कीम या दोन योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांचा मला फक्त टॅक्स सेव्हिंग म्हणूनच उपयोग होतो असं नव्हे, तर इतर अनेक टॅक्स सेव्हिंग स्कीमच्या तुलनेमध्ये या दोघांनी दिलेले रेट ऑफ रिटर्नही चांगले आहेत. आणि मग अशा पद्धतीनं कार्यरत असलेला कॅनरा रिबेको म्युच्युअल फंड ज्या वेळेला बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये प्रामुख्यानं गुंतवणूक करण्यासाठी अशा पद्धतीची नवीन योजना म्हणजे न्यू फंड ऑफर आणतो जी 13 मार्च पर्यंत चालणार आहे, याचा विचार केला तर या क्षेत्रामध्ये त्या सकारात्मक बदलाची ही नांदी आहे किंवा शुभसंकेत आहे किंवा यानं ती चाहूल खेरली आणि तो इतरांच्या आधी गेला असं ते गणित आहे का, याचा विचार करू. याच्याही आधी एक वेगळ्या कंपन्यां किंवा वेगळ्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपल्या देशातल्या 2-3 महत्वाच्या उद्योग समूहांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा त्यांच्या समूहामध्ये असलेल्या फायनान्स कंपन्यांकडे कोणत्या पद्धतीनं पाहिलं होतं आणि त्याचा त्यांच्या शेअर्सच्या बाजारभावावर कसा परिणाम झाला याचा विचार जरूर करण्याजोगा आहे. ही उगाचच होणारी गोष्ट नसते की टाटा कॅपिटलचा ज्या वेळेला आयपीओ आणि लिस्टिंग येतं त्याच काळामध्ये टाटा समूह त्याच्याच टाटा इन्व्हेस्टमेंटचं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करतं. इथपासनं ही प्रक्रिया सुरू झाली का असाही विचार करावा लागेल. आणि या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीचं बँकिंग आणि फिनान्शियल सर्व्हिसेस याला वाहिलेले ज्याला आपण सेक्टर स्पेसिफिक म्हणतो BFSI सेक्टर स्पेसिफिक बँकिंग अँड फिनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्री अशा क्षेत्राला वाहिलेल्या म्युच्युअल फंड योजनांचा SIP म्हणून फ्लोटर म्हणून किंवा या ना त्या स्वरूपात गुंतवणुकीसाठी म्हणून आपण विचार करू शकतो का, याचं उत्तर माझ्या पुरेसं तरी होकारार्थी आहे. आणि मग अशा पद्धतीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शेअर्सची आपण जर वैयक्तिकरित्या खरेदी करणार असू तर मात्र थोडं एका सावधानतेनं बघितलं पाहिजे. विशेषतः आपल्या देशामध्ये बँकिंगच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका कार्यरत आहेत. अगदी कोपऱ्यावरच्या पतपेढीपासून सहकारी बँकेमध्ये सुद्धा एखाद्या गावापुरेशा मर्यादित सहकारी बँकेपासनं मल्टी स्टेट अशा पद्धतीच्याही सहकारी बँका आहेत. आपल्या देशामध्ये सरकारी बँका आहेत, आपल्या देशामध्ये खासगी बँका आहेत, आपल्या देशामध्ये विदेशी बँका आहेत आणि यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये तर विकसित भारतासाठीची बँकिंग अशा पद्धतीची संकल्पना ही रुजवलेली आहे किंवा सुचवलेली आहे. या संबंधातल्या अनेक बैठका बँकिंग क्षेत्राशी संबंधित अशा वेगवेगळ्या समूहांशी गटांशी होत आहेत. हा योगायोग नसतो. आणि त्याच वेळेला लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की याला पॅरलल असं मी नाही म्हणणार, याला समांतर असं मी नाही म्हणणार, परंतु म्हणजे सेल्फ हेल्प एंटरप्राइजेसला या अर्थसंकल्पात दिलेली चालना याचं गणित काही वेगळ्या पद्धतीनं होतं का, त्यातनं इंडियन पोस्टल पेमेंट बँकेसारख्या बँकेच्या शेअर्सची उलाढाल ही मोठ्या प्रमाणावरती होणं आत्ता अभिप्रेत नाही कारण ती बँक आपल्याकडे लिस्टेड नाही, पण त्याचीही सुतोवाच होऊ शकतं का याचा विचार करायचा. म्हणून बाजार गप्पांचा आजचा भाग बँकिंग अँड फिनान्शियल सर्व्हिसेस इंडस्ट्री किंवा बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र. मनपूर्वक धन्यवाद.